महिष्मती साम्राज्यम. काय बघतोय रे? काय काय हमारी फाइनल तैयारी हो रही है क्योंकि हम जा रहे हैं हैदराबाद. तो हमारी आज रात की फ़्लाइट है और यहाँ पर थोड़ी चीज़ें चार्ज हो रही है. यहाँ पर वो चीज़ें पैक हो रही है जो हमारी इस बैग में रहेगी और इस बैग में वो चीज़ें रहेगी जो कि फिर जाएगी फ़्लाइट के अंदर. तो चलो पट से पैकिंग करते और निकलते हैं. इतना आमची गँग येते फुल गँग आ गए सी ऑफ करने के लिए. ओय भावा सगळे मित्र आले बघा इथं. हिमांशू, गौरव, संजू आणि आपला भाई. तर आपण D1 D2ला आपण इथं चेक इन करूया आणि घुसूया. आपण वाट बघतोय तेजूची, तिला येऊन दे नंतर घुसूया. मेरी जान गुड मॉर्निंग मैम. बाय 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 बाय. चलो तूच पकड आता. मी नाही पकडणे मला ना. आपण बॅग चेक इन केलेत तर माझ्यातून इथं बॅग बाहेर निघतील आपल्या केलेत. आणि ह्यानंतर आहे आपलं नेक्स्ट स्टेप चेक इन. हे लड़के कुछ नहीं कर रहे, मैं काम कर रहा सिर्फ. आणि तिकीट्स भेटलेत आपल्याला और प्लस फर्स्ट फ्लाइट तिकीट्स. राईट का लेफ्ट? ही पोरगी मला खूप कन्फ्यूज करते. क्या है सारी मेहनत मैं कर रहा हूँ. चलो फिर क्या. बॅग दिल्यानंतर आहे सेकंड आहे सिक्युरिटी चेक इन. आणि इथं आपण ट्रे घेऊन आता सगळे सिक्युरिटी चेक इन करणार आहे. जे लँडिंग टाईम होतो ना ते आपलं बोर्डिंग टाईम आहे आता. सिक्युरिटी चेक इन तुझं तर लय फास्ट झाला सर. काहीच नाही आपल्याकडे तर भाई सामानच सामान सुट्टीच नाही. आता बोर्डिंग कुठे आहे त्याच्या कुठल्या ह्याला 12:35 बोर्डिंग आहे. गेट नंबर 5. ठीक आहे ना. किती अर्धा तास आता 12 वाजलेत. हे आहे आपलं बोर्डिंग गेट. आणि इथनं बघा तुम्हाला फ्लाईट दिसत असतील पुढं. आता आपण फायनली स्कॅन करून बाहेर आलेलो आहे एअरपोर्टला. आणि इथं समोरच फ्लाईट सुरू आहेत दोन्ही साईडला सगळे गिंडी हो. आणि ह्याच्यामध्ये आता आपली स्पायझीची फ्लाईट कुठे आहे ती आपल्याला बघायची. मला वाटतं आपल्याला घ्यायला बस येईल समोर ना ती घेऊन. मला वाटतं त्या साईडला कुठेतरी आपली फ्लाईट असणार आहे. येते खरी त्याची साईज बघ काय हां हां. आणि योग्याची साईज बघ काय. तर मे बी आपलं हे आलं आहे का त्याच्या पलीकडचं आहे काय माहीत नाही. आपण चेक करूया आणि जा. अपनी कुर्सी पर जाएं और साथ लाए सामान को ओवरहेड बिन में या सामने वाली फ्लाइट SG220 पर स्वागत करते हैं. वाटते ना बसमध्ये बसलं बस. एक्सपेक्टेशन मोठ्या फ्लाईटच्या होत्या पण थोडी मिड सेगमेंटची फ्लाईट आहे. छोटी फ्लाईट आहे. येताना आम्ही त्याची कमी बघून काढूया तरी मग एवढी स्वस्त या टाईपची फ्लाईट आहे. पण ठीक आहे सही आहे. पहिल्याच्या मानानं पण ठीक आहे का ना.
लोग आ चुके हैं. The next day. सो गाईज वेलकम टू हैदराबाद. तो हैदराबादमधला आपला सेकंड डे आणि आता सकाळी 6 वाजलेत. मी आणि स्वप्नील उठले आणि आपली तयारी करतो की आज आपण बाहेर चाललो फिरायला. तर आजपासून आपण हैदराबाद एक्सप्लोर करतो आहे. तर हा डे 1 आहे आणि लेट्स सी. असं मला पण माहीत नाही की आपण कुठं जाणार आहे, कारण स्वप्नील आणि शीतलला आपल्याला काही सांगितलं नाही की कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं त्यांचं प्लॅन आहे. सो लेट्स सी आज कुठे जातो आहे. पटकन आवरूया, शॉवर वगैरे घेऊया आणि निघूया आपल्या एक्सप्लोरिंग हैदराबादच्या सफारीवर ना. 7:30 वाजले आहेत, निघाले. लेट्स सी असं काही काय कवर होईल. किती गोष्टी कवर होतील? 2-3 करू, एवढं पॉसिबल सगळंच करूया. सही, मोस्ट ऑफ सगळंच करू आपण. तो 7:30ला आणि अर्धा तास वेट करतोय आणि आपले बाकीचे मेंबर काय अजून यायचे. फक्त 10 पावलावर 10 पावलावर मोज 10 पावलं मोज. 1 मिनिट 60 सेकंड. हो आते जल्दी. माहिष्मती साम्राज्यम राज्यम. अजय देवगण लेट अरायवल. चहा घेतलाय. 10 मिनिटं म्हटली ती हा घालायचा. फोकस करते का ना. पट का ना झाले. चला घरात. असं चला का घरात होते का नाही. आप लोग अभी कर. सीधा चौपाला, उसके बाद चार मीनार के बाद सालारजंग म्यूजियम. ओके. बाकी डिस्टर्ब आता पोचला आपण गोळकोंडा फाउंटच्या इथं. गोळकोंडा हा वर्ड आहे. तो गोळकोंडा वर्ड म्हणजे लोकली इथं गोळकोंडा म्हणजे जे आपण गायीन ते हे आपण म्हणतो ना गायीन ते चरायला नेता बघ. हां हां हां. ते गवळण असतात त्यांना, तर तो गोळकोंडा फोर्ट याला म्हणतात. त्याच्यावरून नाव पडलं. गोळकोंडा फोर्ट आहे त्याचं नाव आहे. ओके. हिस्ट्री काय आहे म्हणजे? हिस्ट्री ओनली आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, हां, त्यांनी हा या म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मुघल आले ते ना, तर त्यांनी यावर टॅक्स लावला होता. तुम्ही आम्हाला एवढं पे करायचं. ओके. हां. तर अजून पण चलन आहे ना, ते त्यांच्या म्युझियम मध्ये आहे. ते महाराजांचं जे होन होतं ना, होन्स ते पण आहे म्हणे म्युझियम मध्ये. सही. हां, मेन रूम तेच पण नावाचं आहे. आपण इथं जे बोलतो पण आहे ना, ते तिथं आहे. बापरे, एकदा कर वर ते. हां. तर फर्स्ट टाइम मला लय भारी वाटतं माहिती आहे का ट्रिपमध्ये. कोणतरी माझा फोटो काढणारा कार्यकर्ता आहे, ज्याला व्यवस्थित फोटो काढता येतात. व्यवस्थित. मी ठरवलं की नाही का नेक्स्ट टाइम पूर्ण ट्रिप शीतलला मी एक सुद्धा खर्च करू देणार आहे. खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळं माझ्याकडून. फक्त शीतलला माझा फोटो काढून द्यावा. आणि पुढं व्ह्यू बघू शकता. कडक आहे बरोबर ते थोडं सुनवाई म्हणा. एंटरटेनमेंट झोन. एंटरटेनमेंट तर स्टेज आहे समोर आहे का नाही. सही स्वयंवर स्टेज. वा वा वा. बघू जर चेहरा बघू जरा. सही आहे. तर मित्रांनो, जर मला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथं पॉज करून तुम्ही वाचू शकता. किल्ला गोलकोंडा सगळी हिस्ट्री दिलेली आहे. हे बघा
अरे काही आईले अंधार नाही मला ही दिसते माझं भविष्य दिसते पुढं बॅट्स आहेत ना वासनं मरेल कोणतरी काय बघतोय रे आई शपथ एवढी झहरीला वास आहे ना भाऊ यो लय झहरीला वास आहे लय झहरीला जाईल कोणतरी इथनं असं वर जायचं सगळं चढायचं अजून आमचं फुल फोटोशूट चालू आहे आणि इथं आमच्या ताईसाहेब फुल राडा फोटोशूट करायला चालू आहे एकदम रिअल जे ट्रेक आहे तिथनं चालू होते नाही तो आमच्यावर द्यायचं काय सांगायचं आपलं पाहिलं त्याला कळालं कॅलिबर काय त्याला कळलंय बोललं तर आपली घेण्यात येईल हो सुपर A few moments later. काय थकले एवढं अजून त्याचं आहे ना 1% नाही झालेलं चला ऐक एवढं वर आलोय मी थक गए त्यांनी चालायला लावले चला हो चला तारच आपण वर आले आ गया स्वाद आणि मंदिर देवीचं जाऊन बघूया चेहरे दाखवा जरा चेहरा दाखवा इकडे नमले काही सही एक्सपिरियन्स आहे हा एक साईडला पूर्ण सिटी या साईडला पूर्ण ग्रीनरी या साईडला सिटी फॉरेनर आलेत आणि फुल मार्केट आणले त्यांनी सगळे मार्केट आहे सगळे कोरियन्स आहे आणि सर हात केलं गेलं माणसं बघ चेहरा बघ हाऊस बघ ग्रीनरी म्हणजे कसं ह्याला म्हणतात मार्केट जाम करणं हां करणं आणि इथं बाकीचं तर चालूच आहे मार्केट जाम त्यांचं जवळजवळ 1:15 आणि इथनं आम्ही चाललो आहे रिटर्न इथनं जाऊया रिटर्न उतरूया आणि डायरेक्ट कॅबमध्ये बसून नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया लेट्स गो तर आता आपण आलो एक शाहवाला पॅलेसच्या इथं आपली सगळी गँग आलेली आहे बघा काय कलेक्शन आहे काय गोष्टी आहेत मी पण फर्स्ट टाईमच होतो ओके आता पॅलेसच्या आत आलो आहे बघा पॅलेस म्हणजे काय असं त्याचा रिअल फील घ्या झूम बरोबर बघा ते मेरे बोलना आम्ही नव्हतो जाणार पण विंटेज कार बघून जाणार का विंटेज कार बघून म्हटलं जाऊया
जायला लागते भारी कट केले तर आणि इथं आहे गार्डन जरा चिल करूया ऊन लागते थोडं चिल करूया सगळ्या डिव्हाइसेस चार्ज करूया आणि जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशन पॅलेसमधनं बाहेर पडलो आणि हैदराबादच्या गल्लीतनं आपण ट्रॅव्हल करतोय पायी आणि इथनं आपण जाणार आहे आता थोडंसं पोटपूजनासाठी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत चारमिनार एरिया आहे ना व्हेज बर्गर 2 व्हेज सँडविच आणि 4 विंग्स चला तयारी करा त्यापैकी आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे एकदम टकाटक आणि आता आपण जातोय चारमिनार